लोकसभेसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे। या जागांचा सर्वात मोठा वाटा अपेक्षेप्रमाणे भाजपकडे जाणार आहे। त्यामुळे हे जागा वाटप शिंदे गट आणि अजितदादा गटाला मान्य होणार का हा प्रश्न आहे। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। भाजप लढवणार लोकसभेच्या 32 जागा। शिंदे आणि अजितदादा गटाला 16 जागा। लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघेही कसून तयारी करतायत। मुंबईपासून दिल्लीपर्यंत जागा वाटपाच्या चर्चेनं वेग घेतला। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे आणि या फॉर्म्युलानुसार भाजप 32 जागा लढवणार आहे, तर राहिलेल्या 16 जागांपैकी शिंदे गटाला 10 जागा तर अजित पवार गटाला 6 जागा मिळणार असल्याचं बोललं जात आहे। यावरून शिंदे आणि अजित पवार गटाच्या जागा सुद्धा भाजपच ठरवेल असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। भाजप लोकसभेच्या 32, अजित पवार 6 आणि शिवसेना 10 असं ठरलं। महाविकास आघाडीच्या ते 10 आणि 6 जे दोघांचे ठरले ती सुद्धा भाजपच ठरवेल अशी आमच्याकडे माहिती आहे। दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यातल्या भाजपच्या नेत्यांची दिल्लीमध्ये भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक झाली। या बैठकीसाठी गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते। या बैठकीत लोकसभेच्या 32 जागांचा आढावा घेतला गेल्याची माहिती आहे। 2019च्या निवडणुकीत भाजपनं 25 जागा लढवल्या होत्या आणि 23 जागा जिंकल्या होत्या। शिवसेनेनं 23 जागा लढवून 18 जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादीनं 19 जागा लढवून 4 जागा जिंकल्या होत्या। सेना भाजप युतीनं 48 जागा लढवून 41 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं 48 जागा लढवून केवळ 5 जागा जिंकल्या होत्या। यावेळी लोकसभेसाठी भाजपनं 45+चा नारा दिला। ते साध्य करण्यासाठी आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। त्यामुळे शिंदे आणि अजितदादांची साथ भाजपला हवी आहे। पण शिंदेंनी गेल्या वेळी लढवलेल्या 23 जागांवर दावा केला होता, त्यामुळे ते 10 जागांवर तर अजितदादा 6 जागांवर समाधानी होणार का हा प्रश्न आहे। शिवाय महायुतीत असलेल्या इतर छोट्या पक्षांची समजूत काढण्याचं आव्हान सुद्धा भाजप समोर आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।